कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुढचे काही महिने हे प्रचंड निर्णायक ठरणार आहेत। महानगरपालिका निवडणूक पार पडली आणि जिल्हा परिषद निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि यानंतर सहकार क्षेत्रातील सत्तेचा महासंग्राम म्हणजेच गोकुळची निवडणूक। या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी तालुक्यात वेगवेगळ्या कधी-कधी चकित करणाऱ्या आघाड्या केल्या आहेत। कारण एकच आहे, गोकुळ आणि जिल्हा बँक, जिथे अस्तित्व आणि प्रतिष्ठा दोन्ही पणाला लागणार आहे। नेमका समीकरण काय, कोल्हापुरात गोकुळचं राजकारण नेमकं कसं शिजतंय, जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणूक निर्णायक टप्प्यात आली आहे। या निवडणुकीत गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेचे भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून सर्वच प्रमुख नेत्यांनी रणनीती आखली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातून प्रशासन काहीसं मोकळं होईल आणि मग तिथून पुढे सहकारातील सर्वात मोठी निवडणूक म्हणजेच गोकुळची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। प्रशासकीय पातळीवर त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे। पुढील महिन्यात दुग्ध निबंधक कार्यालयाकडून मतदार यादी तयार करण्याबाबतचं पत्र गोकुळला येण्याची शक्यता आहे। मार्च महिन्यापासून मतदार याद्या अंतिम करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि मे महिन्याच्या अखेरीस गोकुळच्या निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे। या प्रक्रियेत प्रथम गोकुळकडून सभासदांची यादी प्रशासनाला दिली जाईल, ती यादी अद्ययावत केली जाईल आणि त्यानंतर संस्थांच्या ठरावांबाबतची प्रक्रिया सुरू होईल आणि याच टप्प्यापासून गोकुळच्या निवडणुकीची खऱ्या अर्थानं लगीनघाई सुरू होईल। या निवडणुकीत यंदा मोठा बदल पाहायला मिळणार आहे। आधी गोकुळचे 21 संचालक असायचे, यावेळी मात्र 25 संचालक असणार आहेत। प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधित्व मिळणार आहे। गेल्या काही महिन्यात अपेक्षित विरोध सुद्धा कमी होताना दिसतोय। त्यामुळे यावेळी गोकुळची निवडणूक ही पूर्वीसारखी चुरशीची होणार की शेतकरी संघ, जिल्हा बँक आणि राजकीय नेत्यांमध्ये समझोता होणार, हे येणाऱ्या दिवसांमध्येच स्पष्ट होईल। आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा।